What happened? Are you okay? चल 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 लवकर चल, आपल्या एका पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे, वेळ फार कमी आहे. हरी Okay, let's go. तू कुठे निघालीस? कोणी बघेल ना. बोल, आता कोण बघणार? मला घरी जायला उशीर होते. काही काळजी करू नको, मी ड्रॉप करतो ना. नाही डॉक्टर, नाही, मला 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 काहीच आठवत नाही. मला मला खरंच खरंच काय आठवत नाही. डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा, मला काहीच आठवत नाही. मी खरं सांगतो, मला आठवत नाहीये मी कोण आहे, कुठून आलो ते. पण डॉक्टर, माझं कोणीतरी असेल ना जे मला शोधत असेल. नाही, मला काहीच आठवत नाहीये. मला खरंच काय आठवत नाहीये. काही काळजी करू नका आणि जास्त टेन्शन घेऊ नका, नाही तर तुमच्या डोक्यावर आणखी परिणाम. मला वाटतं खरोखरच हे आपली आठवण गमावून बसले. डॉक्टर, आपण असं करूया की वर्तमानपत्रामध्ये यांचा फोटो प्रसिद्ध करू, म्हणजे मग यांचे नातेवाईक यांना शोधत इथपर्यंत येतील. काय होईल की हे एकदा घरी गेले की तुमचं टेन्शन निघून जाईल आणि आमचं सुद्धा. काय? ओके. वॉर्ड नंबर 4च्या पेशंटच्या रिपोर्टचं काय झालं? हो, बरी आठवण केली. मी ते रिपोर्ट काढायलाच विसरले. एक्सक्यूज मी, तुम्ही जरा बाहेर या. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही, मला तसं काय आढळलं नाही, कारण जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा तो जखमी अवस्थेतच होता. याच्यावरनं एक सिद्ध झालं की त्याचा अपघात झाला नसावा, कारण की जर अपघात झाला असता तर त्याच्या इतर ठिकाणी जखमा झाल्या असत्या, पण त्याच्या फक्त डोक्यालाच मार लागला होता आणि त्याच्यामुळेच त्याला आपली स्मरणशक्ती गमवावी लागली. डॉक्टर, मामला मला फारच गंभीर वाटतो. हॅलो सर, मी निशा बोलते. आपल्याकडे जो पेशंट होता ना, हो, त्याच्यावर कोणीतरी गोळ्या झाडल्या. हो. आय एम सॉरी साहेब, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.
पण आज तुझा कविराज आलेला दिसत नाहीये वाटतं. काहीतरी काय? माझा कसला बिचारा. मैं शायर तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. खरंच किती वेडा झालाय माहितीये तू तुझ्या प्रेमात. आणि तू पण दर्शना, तुझ्या जागी जर मी असते ना तर कधीच गटवलं असतं मी त्याला. मग अजून तरी कुठे वेळ गेलीये? हो ना, पण तो तुझ्यावर मरतोय ना. दर्शना अगं किती वेड्यासारखा तो तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि तू त्याला जराही घास टाकत नाहीस. म्हणजे तुला काही फिलिंग्स आहेत की नाही? तुला माहित आहे ना मी त्या टाईपची मुलगी नाहीये म्हणून. मला इतर मुलींपेक्षा संस्काराची चांगलीच जाणीव आहे. संस्कार? अगं हल्ली संस्कार या शब्दाचा अर्थ कळतोय का कुणाला? बघ, लग्ना अगोदर निदान 2-3 बॉयफ्रेंड तरी असायलाच हवे. यालाच तर मॉड, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ॲडव्हान्स असे म्हणतात. ते बघ, तुझा कविराज येतोय. दिस इज फॉर यू. शट्स. नकळत जीव हा असा गुंतला जसा वळीवाचा पाऊस उन्हात कोसळला. तिथे आवरो या मोकाट मनाला, आवरता आवरेना न माने ते कोणाला. माफ करा, तुम्हाला इथं बोलावून त्रास वगैरे देण्याचा माझा काही हेतू नव्हता. पण काय करणार, कर्तव्यापुढे मैत्री दोस्ती सगळं काही विसरावं लागतं. मला तुम्ही सांगा, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एकूण किती डॉक्टर आहेत? एकूण 3 डॉक्टर आहेत. डॉक्टर निधी, मी आणि डॉक्टर सत्यजित. ज्या रात्री तुमच्या हॉस्पिटलमध्ये गोळीबार झाला त्या रात्री हॉस्पिटलमध्ये कर्तव्याला कोण कोण होतं? आठवा. 2 वार्ड बॉयज, 2 नर्स आणि काही पेशंट. आणि हां, त्या रात्री डॉक्टर सत्यजित सुद्धा थांबले होते. डॉक्टर सत्यजित यापूर्वी कधी रात्रपाळीसाठी थांबले होते? नाही. मग डॉक्टर सत्यजित त्याच रात्री हॉस्पिटलमध्ये का बरं थांबले असावेत? बोला साहेब, तुम्ही मला इथं कशासाठी बोलावलं? आपण यांना ओळखता? नाही. मला वाटतं तुमची स्मरणशक्ती फारच कमकुवत झाली आहे. जरा नीट आठवा, म्हणजे सगळं आठवेल तुम्हाला. साहेब, मी तुम्हाला सांगितलं, मी या व्यक्तीला ओळखत नाही. तुम्ही याला ओळखत नाही? मग तुमच्या हॉस्पिटलमध्ये याच्यावर गोळीबार झाला तेव्हा तुम्ही कुठं गेला होता? मी तिथे नव्हतो. मग कुठं गेला होता तुम्ही? मी माझ्या घरी होतो. हे बघा डॉक्टर सत्यजित, माझं काम फक्त तपास करणं हे आहे. माझा केवळ तुमच्यावर संशय नाही, तर माझा संशय तुम्ही बळकट करीत आहात. कसला संशय? हे बघा साहेब, ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीचा आणि माझा काही संबंध नाही. प्लीज मला त्रास देऊ नका. अहो, तुम्ही तर काही वेळापूर्वी त्याला ओळखतच नव्हता. मी तुम्हाला विचारलं की त्याच्यावर गोळीबार झाला तेव्हा तुम्ही कुठं होता, तर तुम्ही क्षणाचाही विचार न करता पटकन म्हणालात तुम्ही तिथं नव्हता. बरोबर? याचाच अर्थ असा की तुम्ही तिथंच होता. बरोबर का नाही? हे बघा साहेब, तुम्ही एका सभ्य व्यक्तीवर आरोप करताय. कायदे आम्हालाही माहित आहेत. हे बघा, तुमच्या बोलण्यावरनं हे सिद्ध झालंय की तुमचा त्या व्यक्तीशी काही ना काही संबंध होता. आय एम सॉरी. मला योग्य उत्तर जाणून घेण्यासाठी मला माझ्या सूत्रांचा वापर करावाच लागणार आहे. गाडेकर, हात घ्या त्यांना. चला उठा, चला बसा बसा. साहेब, मी खरं सांगतो साहेब,
त्या व्यक्तीचा आणि माझा काही संबंध नाही. मी निर्दोष आहे. हे बघा, मला माहित आहे की तुम्ही एक डॉक्टर आहात, म्हणून मी माझ्या सूत्रांचा अजूनही उपयोग केलेला नाहीये. हे बघा, खरं काय ते पटकन सांगून मोकळे व्हा. सांगतो साहेब. जेव्हा ती व्यक्ती आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली त्या रात्री त्या अज्ञात व्यक्तीने मला फोन करून एका सुनसान जागेवर बोलावलं आणि मला 50,000 रुपये दिले. मग तुम्हाला 50,000 रुपये देणाऱ्या व्यक्तीचं नाव पत्ता काय होतं? हे सांगणं कठीण आहे, कारण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नकली दाढी आणि काळा चष्मा लावलेला असायचा. हे बघा, मला त्या व्यक्तीच्या घरचा पत्ता, नाव, टेलिफोन नंबर हे सगळं हवंय. नाही, त्यांनी स्वतःबद्दल मला काही सांगितलं नाही. त्याच्या बाईकचा नंबर घेतलेला आहे मी. नंबर काय? काय नंबर आहे त्याच्या बाईकचा? नीटचं मला आठवत नाही. माझ्या घरच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. चला आत्ता यांच्या घरी जाऊ आणि सगळा शोध घेऊ. चला. चला, औषधोपचार करा. चला 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 लवकर. ए कम ऑन, फॉलो हिम, फॉलो हिम, फॉलो हिम. कुठं गेला असेल? कोणत्या दिशेला गेला असेल? शेट. आम्हाला काय माहित तुझा नवरा कुठे आहे ते? पडला असेल दारू पिऊन कुठल्या तरी बार मध्ये. पण बाबा, त्यांना जाऊन 8 दिवस झालेत. त्यांनी काही सांगितलं कुठे जातो म्हणून? नाही. निदान फोन तरी नाही. तू एक काम कर, तू घरी जा. नशा उतरली, डोकं ठिकाणावर आलं ना की येईल घरी तो. जा तू. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर साहेब, मला तक्रार नोंदवायची होती. प्लीज बसा. थँक्स. काय झालं? माझे पती गेले 10 दिवस झाले घरी आलेले नाही आहेत. गाडेकर सर. यांची तक्रार नोंदवा. बोला. गेल्या 10 दिवसापासून माझे पती बेपत्ता आहेत. त्यांचं नाव? सागर दीक्षित. पत्ता? C14 पद्मा सोसायटी, खिरानगर, सांताक्रूज वेस्ट. तुमचं नाव? सारिका दीक्षित. केव्हापासून बेपत्ता आहेत? म्हणजे तारीख सांगू शकाल? 6 नोव्हेंबर. वर्ण कसा होता? गोरा, उजळ. दिसायला कसे होते? आय मीन शारीरिक बांधा. मध्यम. ते घरातून गेले तेव्हा त्यांचे कपडे कसे होते? काळी पॅन्ट आणि ग्रे कलरचा कोट. जस्ट अ मिनिट. गाडेकर, वे मला सांगा, तुमच्या नवऱ्याचं वय काय होतं? 33. हे बघा, त्यांची आणखी काही ओळख सांगता येईल का? ओळख किंवा शरीरावरची खून वगैरे असं नाही सांगता येणार, पण मी त्यांचा फोटो आणलाय बरोबर. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही पाहिलात का त्यांना कुठे? हे बघा मिसेस दीक्षित, काय झालं? प्लीज मला यांच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगा. म्हणजे यांचा बॅकग्राऊंड, यांचे कोणाशी संबंध वगैरे. खरं सांगू का, ते बाहेर काय करायचे
कुणाकुणाशी त्यांचे संबंध होते, कुणाला भेटायचे, मला याच्याविषयी कधीच त्यांनी काही सांगितलं नाही. बरं, ते बाहेर गेले तेव्हा कोणाचा फोन वगैरे आला होता? एवढं नाही आठवत मला. त्यांचं कोणाशी वय दुश्मनी वगैरे? नाही, कोणाशीच नाही. नाही, तसं वैरी वगैरे कोणाशी नाही. पण सासऱ्यांनी त्यांच्या संपत्तीतून आम्हाला बेदखल केल्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये होते, एवढं मात्र खरं. तुमच्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत? इथे सांताक्रूजला आम्ही 2घच जण असतो, पण तसे एकूण 5 जण. माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांना दत्तक घेतलं तेव्हा ते 8 वर्षाचे होते, आणि त्यानंतर 2 वर्षांनी माझ्या सासऱ्यांना मुलगा झाला. म्हणजे कुटुंबात एकूण 5 जण होता मी. सासू सासरे, माझे मिस्टर, माझे दीर आणि मी. लग्नानंतर सासऱ्यांनी आम्हाला दुसरा फ्लॅट घेऊन दिला सांताक्रूजला. तेव्हापासून आम्ही दोघं तिथे राहतो. तुमचा दीर व तुमचे सासू सासरे तुमच्या पतीशी कसे काय वागत होते? अगदी व्यवस्थित. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांना दत्तक घेतले याची कधी जाणीवही होऊ दिली नाही. सख्या मुलाप्रमाणे त्यांना वागवलं. माझे दीरही त्यांच्यावर सख्या भावाप्रमाणे प्रेम करायचे. माफ करा मिसेस दीक्षित, मला सांगायला अतिशय दुःख होतंय की तुमचे पती आता हयात नाहीये. काय? म्हणजे कोणीतरी निर्घुणपणे त्यांचा खून केलाय. नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही सांगा खोटे म्हणून प्लीज. अरे मॅडम, हे खरं आहे. काय झालंय? नाही हो इन्स्पेक्टर साहेब, असं नाही होऊ शकत. हे खरं आहे मॅडम. कोण? नाही साहेब, माझ्या दादाची कुणाशीही दुश्मनी नव्हती, कारण तो स्वभावाने खूपच चांगला होता. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, माझा मुळीच गैरसमज झालेला नाहीये. जी घटना घडली ते कठोर सत्य होतं. मिस्टर दीक्षित, सागरला असं अचानक संपत्तीतून वगळण्याचं कारण मला समजू शकेल? मी सागरला संपत्तीतून वगळलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याऐवजी त्याची बायको सारिका हिला मी माझ्या संपत्तीचा वारसदार नेमलेला आहे. पण ही गोष्ट मी आणि माझी बायको दोघांनाच माहीत होती. तुम्ही असं का केलं? काही कारण? कारण साधा आहे हो इन्स्पेक्टर साहेब. तो सुधारावा म्हणून वाटेल तितके आणि वाटेल तसे पैसे उधळत होता तो. वारंवार मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो काही सुधारला नाही. आणि म्हणून पूर्ण विचारांती आम्ही निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या. तुमचं तसं स्टेटमेंट मी तिथं रेकॉर्ड करतो. बहिणी, तुम्ही कुठे निघालात? दादा आम्हाला तर कायमचं सोडून गेला. निदान तुम्ही तरी आम्हाला सोडून जाऊ नका. थांब बेटा, थांब. हे बघ, काही चुकलं असेल आमचं तर आम्हाला क्षमा कर. तुला माहिती आहे, आम्ही सागरला कधीच अंतर दिलेलं नव्हतं. तो आमच्यातून निघून गेलाय हे खरंच वाटत नाही. तो आमच्या सगळ्यांचा लाडका होता. तुझ्यावर त्याचं जीवापाड प्रेम होत. जणू राम लक्ष्मणाची जोडीच होती ती. सुनबाई, सासू म्हणून नव्हे, आई म्हणून मुलीसारखी जपणूक करी. सुनबाई, तू निराधार नाही आहेस ग. तू इथेच राह आपल्या माणसात आमच्यासाठी.